नमस्कार, केटीएन न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे। नंदुरबार शहर पोलिसांनी मोठा पार्सल घोटाळा उघडकीस आणलेला आहे। ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी हा सावधगिरीचा इशारा असल्याचे समजते। जवळपास 6 लाखांचा मुद्देमाल नंदुरबार पोलिसांनी जप्त केला असून तिघे आरोपी जेरबंद करण्यात त्यांना मोठे यश आले आहे। या संदर्भात अधिक माहिती अशी की फ्लिपकार्ट द्वारे ऑनलाईन शॉपिंग करणारे आपले पार्सल मागवत होते। त्या पार्सल मध्ये येणाऱ्या नवीन वस्तूच्या जागी जुन्या वस्तू तसेच इतर वस्तू टाकून त्या ग्राहकांना देण्याचा कारनामा या तिघे बहादरांनी केला होता। या संदर्भात नंदुरबार शहर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती। त्या आधारे 13 जुलै रोजी नंदुरबार शहर पोलिसांनी कारवाईचा प्लॅन आखला। जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकाने यावरती कडक अशी कारवाई करत या तिघांना रंगेहात जेरबंद केले आहे। त्याचप्रमाणे त्यांनी ज्या वस्तू नवीन वस्तू फ्लिपकार्टच्या माध्यमातून ग्राहकांच्या लुटलेल्या होत्या त्या ज्या ग्राहकांना त्यांनी विकल्या त्यांच्याकडून सदरून मुद्देमाल त्यांनी जप्त केला असून जवळपास 6 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे। या ठग बहादरांनी जवळपास एसी, कूलर, त्याचप्रमाणे गिझर अशा अनेक महागड्या वस्तू ज्या ग्राहकांनी फ्लिपकार्टच्या माध्यमातून मागवल्या होत्या त्या सर्व यांनी चेंज करून बदल करून एक ग्राहकांना लुटल्याचा प्रकार समोर आला आहे। त्यामुळे शहर पोलिसांनी या संदर्भात सर्वच ग्राहकांना जे ऑनलाईन शॉपिंग करतात यांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे। ऑनलाईन शॉपिंग करत असताना सावधानतेने शॉपिंग करा, त्याचप्रमाणे महागड्या वस्तू मागवत असताना त्याची खातर जमा करा असंही त्यांनी सांगितलं। या संदर्भात नंदुरबार जिल्हा फ्लिपकार्टचे व्यवस्थापक हुसेन यांनी तक्रार दिली असून या तिघांविरोधात नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर आपणही या पद्धतीने कोणती ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर आपण सावधानता बाळगणे गरजेचे आहे। केटीएन न्यूज नेटवर्कसाठी विजय पाटील, नंदुरबार।